नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला म्युच्युअल फंडची जी स्कीम आहे त्याचं नाव आहे HDFC फोकस 30. याचा आपण एक ऑलरेडी हिंदी व्हर्जन बनवलेलं आहे, तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल. तर आपण काय करतोय, प्रत्येक स्कीमला मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये दोन्हीमध्ये आपण काय करतो. खूप लोक म्हणतात की सर मराठीमध्ये पण व्हिडिओ बनवा, तर मग मी पहिले हिंदी बनवायचो, तर आता मी मराठीमध्ये पण त्याच व्हिडिओला मराठीमध्ये पण बनवतो. म्हणजे एक व्हिडिओ आपण दोनदा शूट करत असतो. तर हा जो फंड आहे सुरू करू आपण. HDFC फोकस 30 जो फंड आहे तो बेसिकली काय, याचं नाव आहे काय, फोकस 30. म्हणजे हा फक्त 30 कंपन्यांमध्ये काय करतो, पैसे लावतो. फक्त 30 कंपन्यांमध्ये ज्यांचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल सगळ्यात हाई असते. म्हणजे आता बघा, तुम्हाला सांगतो पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला नाव पण टाकलेत. HDFCचा फंड आहे हा, कॅटेगरी आहे फोकस इक्विटी, मॅक्स 30 स्टॉक. ओनली 30 कंपन्यांमध्ये हा पैसे लावणार. खूप डायव्हर्सिफाईड मिळणार नाही याच्यामध्ये. याचा बेंचमार्क जो आहे तो निफ्टीचा 500 जो इंडेक्स आहे त्याच्याशी याला कम्पेअर केलं जातं. आणि 17 सप्टेंबर 2004 हा लॉन्च झाला होता. बाकी ठीक आहे. मोठा फंड आहे, 20-22 हजार कोटीच्या वर गेलेला फंड आहे. आणि थोडासा एक्सपेन्स रेशो हायर साईडला याच्यामध्ये, कारण हा एकदम ऍक्टिव्ह फंड आहे ना. 30 कंपन्यांमध्ये ते अलोकेशन चेंज करत असतात. तर आताचा रिसेंटचा आपण बघूया. तर इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह आणि स्ट्रॅटेजी काय आहे यांची, या फंड हाऊसची काय आहे. तर बेसिकली हे लॉंग टर्म अप्रिसिएशन साठीच उपयोगाचं पडेल, कारण हा फक्त ब्लू चिप कंपन्या 30च पकडतो. स्ट्रॅटेजी आहे ऍक्च्युअली ब्लू चिप मेजर पार्ट आहे आणि स्मॉल कॅप पण आहे. तर बघा, लार्ज कॅप जो आहे तो आहे 66% जवळपास. मॅक्झिमम अलोकेशन 70% लार्ज कॅपला देऊन झालेलं आहे, स्मॉल कॅपला 14% आणि 4% फक्त मिड कॅप दिले. तर सगळ्यात जास्त फोकस कुठे त्यांचा, लार्ज कॅप ब्लू चिप कंपन्या, फोकस 30. 30च कंपन्यांमध्ये सगळ्यात जास्त पैसे लावणार. 70% पैसे त्या 30च कंपन्यांमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये, 30 पैकी काही मोठी कंपन्यांमध्ये पुढे मागे होत राहणार. बॉटम हा ठीक आहे. सेक्टरल डायव्हर्सिफिकेशन, याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे, पण 30 कंपनीच्या बाहेर ही कंपनी 31व्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये काय काय, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये, कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये त्यांनी केलंय. तर फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये सगळ्यात मोठं डॉमिनंट याच्यामध्ये 40%. कारण मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये NBFCs आणि बँकिंग आपल्या ज्या कंपन्या असतात ना त्या जास्त येतात. ऑटो कंपन्यांमध्ये 15% अलोकेशन दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे जे काय पैसे येतात त्याचे 15% ते याला टाकतात. हेल्थ सेक्टरला त्यांनी जवळपास 11% आहे, टेलिकॉमला 5% आहे, IT ला 3.4% आहे. आणि अदर मध्ये ज्या काही कंपन्या जे काही सेक्टर येतात, एनर्जी वगैरे, त्याला त्यांनी उरलेलं अलोकेशन दिलंय. तर सगळ्यात जास्त मेजर अलोकेशन फायनान्शियल सेक्टरमध्ये, कारण आणि फायनान्शियल सेक्टरच्या सगळ्या मोठ्या कंपन्या घेतल्या त्यांनी लार्ज कॅपमध्ये, आणि एका दुसरी छोटी कंपनी असते. तर याच्या टॉप 10 होल्डिंग्स काय आहे, तर पहिल्या 3 होल्डिंग्स तुम्हाला बँकिंगच मिळून जातील. कारण आपण आत्ताच बघितलं 40% जे आहे ते कशामध्ये आहे, अलोकेशन कशामध्ये दिलेलं आहे, फायनान्शियल सर्व्हिसेस. तर ऑब्व्हियसली बँक आल्या, ते मेजर कंपनी याची. नंतर मग ऑटो आली आहे, मारुती सुझुकी, SBI लाईफ ही पण फायनान्स मध्ये येते, ही पण याच कॅटेगरीमध्ये येते. कोटक महिंद्रा बँक ही पण या कॅटेगरीमध्ये येते. सिप्ला फार्मा मध्ये येते. भारतीय एअरटेलला 3% आहे, 3.65%. ते येतं टेलिकॉम सेक्टरमध्ये. टेक्नॉलॉजीमध्ये टाकले त्यांनी 3.41 टेकमध्ये. पिरामल फार्मा हे पण आपलं हेल्थकेअर सेगमेंट आहे, फार्मा सेक्टर आहे, याच्यामध्ये पण 3% दिले. पण मेजर डॉमिनन्स कुठं आहे, बँकिंग. ठीक आहे, बँकिंग सेक्टरमध्ये थोडंसं जास्त त्यांचं काय आहे, फोकस्ड आहे. तर आता एक त्याचा प्रॉब्लेम पण आहे की बँकिंग स्टॉकची रॅली येऊन गेलेली ना मार्केटमध्ये, बुलिश रॅली आपण येऊन बघून झाली आपली. आता बँकिंग स्टॉक झाले परफॉर्म, आता थोडे प्रॉफिट बुकिंग साईडला, त्यामुळे थोडंसं याचा परफॉर्मन्सवर इफेक्ट पडलेला आहे. मार्केट अलोकेशन काय ते आता आपण मगाशीच बघितलं, जवळपास 65 to 70%, 65 ते 70% ते लार्ज कॅपला दिलेले आहे. मिड कॅप मध्ये 3-4% आहे, स्मॉल कॅप मध्ये 13-14% आहे. ठीक आहे, बाकी लिक्विड मध्ये थोडेसे पैसे टाकले त्यांनी. परफॉर्मन्स सगळ्यात महत्वाचा. लास्ट इयर मध्ये देयर इज नो परफॉर्मन्स. वाय, कावर नाहीये परफॉर्मन्स. बँकिंग स्टॉकची रॅली होऊन गेली, आता सांगितलं मी तुम्हाला. 5.83% रिटर्न दिलेलं आहे जवळपास याच्याच. हे नंबर थोडे पुढे मागे होऊ शकतात, कारण हा ऑनलाईन डेटा आम्हाला घ्यावा लागतो. ठीक आहे, जो आम्हाला रिसेंट मिळाला तो आम्ही घेतलेला आहे. तर 5.83% म्हणजे FDच्या दरम्यान रिटर्न दिले यांनी. याचा अर्थ हा फंड वाईट होतो का, तर नाही, असं नाही त्याचा अर्थ. हा शॉर्ट टर्म साठी बनलाच नाही ना. हा फोकस 30 आहे. बँकिंग रॅली येऊन गेली, जेव्हा बँकिंग रॅली होती तेव्हा त्यांनी चांगले रिटर्न दिलेले आहेत. तुम्ही याचा CAGR बघा, 16.17% फ्रॉम द इन्सेप्शन, जेव्हापासून हा फंड आलेला आहे. काहीतरी 2004 मध्ये आला होता ना, तेव्हापासून याचे 16-16.5% रिटर्न दिलेलं आहे. चांगला रिटर्न आहे हा, चांगला रिटर्न मानला जातो. ठीक आहे,
कॅटेगरी ऍव्हरेजला पण बीट करतो. 3 वर्षांमध्ये त्यांनी सीएजीआर किती काढलाय? 22% काढलाय. आणि आपल्या इंडस्ट्रीचा जो बेंचमार्क आहे, म्हणजे आपला निफ्टीचा जो बेंचमार्क आहे कॅटेगरीमध्ये, त्यांनी 16.5% मध्ये काढले लोकांनी, यांनी 22% काढलं. चांगला आहे. पण हा शॉर्ट टर्म मध्ये नाही चाललेला. ठीक आहे, एखादा फंड एखाद्या वर्षी नाही चालत, पण त्याचं कारण असतं. तो आज नाही चालला, तो उद्या चालेल, किंवा तो चालून झालेला आहे, असं पण त्याचे अर्थ असतात. तर 16.17% आणि इथं बघा 5 वर्षांमध्ये 27.88%, खूप जास्त झाला. जवळपास 10%चा फरक आहे कॅटेगरीपेक्षा. तर चांगला रिटर्न दिलाय. याच दरम्यान बँकिंग रॅली झाल्यात आणि कोविडचा पार्ट होता ना, मार्केट वर गेलेलं. बँकिंग स्टॉकने चांगलं परफॉर्म केलं. आता बँकिंग मागच्या सप्टेंबर पासून आतापर्यंत मार्केट निगेटिव्ह आहे, तर त्याच्यामध्ये काय निगेटिव्ह रिटर्न आले, तर त्यामुळे इफेक्ट झालेला आहे. सिन्स इन्सेप्शन फ्रॉम द 16% चांगला आपल्याला सीएजीआर मिळाला आहे त्यांनी. म्हणजे असं काय वाईट नाहीये, पण रॅलीवर डिपेंड असतं. कारण ह्याचा प्रीडॉमिनन्स तुम्ही इथं बघा ना, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय दाखवलं, 40% इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्येच आहे. 100 रुपयामधले 40 रुपये तो फायनान्शियल सर्व्हिसेस मध्येच टाकतोय फंड. याचा अर्थ त्या स्टॉक्सवर त्याचा परफॉर्मन्स डिपेंडंट असणार आहे. बरोबर. त्यानंतर आपण बघितलं रिस्क आहे याच्यामध्ये. तर स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे हा थोडा डेबिट होतो बँकिंग स्टॉक्समुळे, म्हणजे बेंचमार्क रिटर्न पासून बराच पुढे चाललाय तो. तर ह्याला खूप लोक पॉझिटिव्ह साईन म्हणतात, पण लक्षात घ्या की बराचदा हा निगेटिव्ह पण होऊ शकतो. पण सध्या तरी हा पॉझिटिव्ह चाललाय. म्हणजे आपल्या बेंचमार्क रिटर्न पासून हा बराच लांब आहे. ठीक आहे. रिटर्न्स मध्ये जर तुम्ही हे बघितलं, आता जर आपण जे रिटर्न बघितले होते, सीएजीआर बघितला होता, त्याच्यापासून तो 28-28.5% काढतोय, जेव्हा कॅटेगरी काढते 19% काढते. तर तो स्टँडर्ड डेव्हिएशनचा तो डिफरन्स आलेला आहे त्याच्यामध्ये. बीटा म्हणजे स्टॅबिलिटी आहे, स्टॅबिलिटी 0.80 आहे. ठीक आहे, म्हणजे ओके, काय प्रॉब्लेम नाहीये. शार्प रेशो 1.2 आहे, रिस्क फ्री रिटर्न्स 6.65. ठीक आहे. शार्प रेशो म्हणजे बेसिकली त्याच्या ह्याच्यावर असतो, म्युच्युअल फंडच्या अनालिसिस साठी पार्ट होतो. तर हा चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही. मॉडरेटली हाय रिस्क आहे. ठीक आहे. 1.2 इज स्टील सोबर, म्हणजे एवढं काय वाईट नाहीये बीटा त्याचा. स्टॅबिलिटी आहे. स्ट्रॉंग ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्याकडून, कारण बँकिंगनी परफॉर्म करून झालेले. फोकस पोर्टफोलिओ विथ हाय कन्व्हिक्शन बेट्स. ठीक आहे. हाय कन्व्हिक्शन बेट्स म्हणजे चांगल्या कंपन्यांमध्येच हा पैसे लावतो, हे महत्वाचं आहे. आउट परफॉर्म ओव्हर 3 and 5 years हॉरिझॉन, बरोबर, खूप जास्त परफॉर्मन्स झालेला आहे. त्यामुळे 1-2 वर्ष निगेटिव्ह जाऊ शकतो, पण चांगलं आहे ना, एनएव्ही स्वस्त मिळेल याची. एसआयपी साठी चांगला आहे. कॉन्सन्ट्रेशन रिस्क ड्यू टू द ओनली 30 स्टॉक्स. हा प्रॉब्लेम आहे. आता त्याचं नेचर तसं आहे ना, तो फोकस 30 म्हणलं तो 30 स्टॉकच्या वर जाणार नाही. त्यामुळे थोडा कन्झर्वेटिव्ह अप्रोच आहे. डायव्हर्सिफाईड खूप नाहीये, आणि त्याच्यामध्ये पण एका सेगमेंटमध्ये त्यांनी जास्त कॉन्सन्ट्रेशन केले, दॅट इज बँकिंग. फार्मामध्ये थोडं अलोकेशन आणून पाहिजे होतं. हायर व्हॉलेटिलिटी कम्पेअर टू डायव्हर्सिफाईड फंड्स. डेफिनेटली. ठीक आहे. डायव्हर्सिफाईड फंड जे असतात हा लेस डायव्हर्सिफाईड आहे कम्पेअर टू अदर्स, त्यामुळं त्या मानाने तो जास्त रिस्की आहे थोडासा बाकीच्या एकदम बॅलन्स फंडला कम्पेअर केलं तर. काय केलं पाहिजे आपण याला? सुटेबल फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स ऑब्विसली, कारण त्यांनी 3 ते 5 वर्ष त्यांनी परफॉर्मन्स घेतलाय, आणि आता प्राइसिंग जरा खाली आलेल्या आहेत या फंड मध्ये. तर प्राइसिंग जरी खाली आल्या असतील तर आपल्याला एक एसआयपी थ्रू ऍव्हरेजिंगचा चांगला बेनिफिट मिळतो याच्यामध्ये. त्यानंतर आहे आयडल फॉर दोज हु वॉन्ट फोकस इक्विटी एक्सपोजर. ठीक आहे. इक्विटी मधले फोकस कंपन्यांसाठी, स्ट्रॉंग कंपन्यांसाठी चांगला आहे. बेटर फॉर इन्व्हेस्टर विथ हाय रिस्क ॲपेटाइट, नॉट सुटेबल फॉर कन्झर्वेटिव्ह. हा शॉर्ट टर्म साठी तर नाहीच आहे, हा नाहीच देणार रिटर्न. का नाही देणार? बँकिंग स्टॉक ऑलरेडी परफॉर्म आहे म्हणून. अदरवाईज यांनी मागच्या कोविडच्या दरम्यान थोडंसं 2-3 वर्ष तुम्ही स्पॅन बघितला ना, त्यांनी त्यात पण आउट परफॉर्म केले शॉर्ट टर्म मध्ये. पण इथून पुढे त्याचं अवघड आहे शॉर्ट टर्म मध्ये. लॉंग रन मध्ये इट विल गिव्ह बेनिफिट, आणि 16% सीएजीआर इज अ गुड. ठीक आहे. आपण एसआयपी चे कॅल्क्युलेशन 12% करत असतो, 16% देऊन झालेले चांगले, तर मग चांगला बेंचमार्क आहे त्याचा. ठीक आहे. तर फायनान्शियल ऍडवाइस साठी तुम्ही कन्सल्ट करा, जो मीच आहे. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आम्ही विक्रांत शेअर मार्केट अकॅडमी आणि फिनटेज कॅपिटलच्या मध्ये आपण या गोष्टीच्या आपण शिकवतो पण, आणि आपण त्याचं इन्व्हेस्टमेंट पण करतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काही तुमची रिक्वायरमेंट असेल इन्व्हेस्टमेंटची तर मला तुम्ही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर तुम्हाला इथे लिहून देतो. माझा नंबर आहे 8149384385 8149-384-385. व्हॉट्सअप करू शकता. यू कॅन स्टार्ट युअर इन्व्हेस्टमेंट जर्नी. तुम्हाला तुमचे एसआयपी स्टार्ट करू शकतात. आपलं मोबाईलचं ऍप लॉन्च झालंय, आपलं फिनटेज कॅपिटलचं. आपलं ऑलरेडी याचं ऍप मार्केटमध्ये आहेच,
विक्रांत शेअर मार्केट अकॅडमीचे त्यात आपले कोर्सेस असतात सगळे. तुम्ही तिथूनही तुमची ऑनलाईन शिकू शकता किंवा ऑफलाईन पण शिकू शकता. त्यानंतर फिनटेक कॅपिटलच्या मध्ये आपण काय करतो, आपण इन्व्हेस्टमेंट्स करून देतो आणि आपण पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करतो. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन म्युच्युअल फंडच्या स्कीम बरोबर. धन्यवाद.